वर्ष 2026, पण उशिरा का होईना यंदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आणि या पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत माथेरानला, जे की महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माथेरानची संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. जसे की तुम्ही इथपर्यंत कसे येऊ शकता, की टॉय ट्रेनचे अपडेट्स, वेळापत्रक काय आहे आणि माथेरानमध्ये तुम्ही एका दिवसात किती पॉइंट बघू शकता, मुक्कामासाठी इथं काय सोय आहे, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझा अचानक प्लॅन झाला आणि मग काय, थेट रिक्षा पकडून कल्याण स्टेशन गाठलं. तर कल्याण स्टेशनला जाऊन इथून पहिलं नेरळ स्टेशनचं रिटर्न तिकीट काढलं. पण झालं असं की रस्त्यामध्ये जास्त ट्रॅफिक असल्यामुळं मला कल्याण स्टेशन पर्यंत पोहोचायला उशीर झाला आणि नेरळला जाणारी जी ट्रेन होती ती माझ्याकडून मिस झाली. मग त्यानंतर मी बदलापूर स्लो पकडून बदलापूर गाठलं आणि बदलापूरला पोहोचल्यानंतर अशी अनाउन्समेंट झाली की हा लेडीज डब्बा आहे आणि त्याच्यानंतर ट्रेन रिटर्न निघाली. आता तुम्ही या ठिकाणी गर्दी बघू शकता. सकाळी सकाळी ही CST कडे जाणारी गर्दी आहे. तर बघा, मी आता उतरली आहे बदलापूर स्टेशनला. तर बदलापूर स्टेशनला मी 1 नंबर प्लॅटफॉर्मला उतरली. आता इथून मी जाणार आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आता गाडी आपल्याला आहे 8:51ला, अजून 10 ते 15 मिनिटं बाकी आहे. तर मी आता चालली आहे 2 नंबर स्टेशनला. तर बघा, खूप दिवसानंतर मी बाहेर पडले आणि पाऊस पण यावर्षी कमी होता. तर मी एवढी एक्साइटेड झाले ना की माथेरानला वातावरण कसं असेल, ते पाऊस, ते धुकं. 2 नंबर प्लॅटफॉर्मला येऊन थांबले, पण रेल्वे काय आली नव्हती. उशीर होणार होता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या समोर ही गर्दी, आणि माझ्या अंदाजे ही गर्दी फक्त सकाळची 10 ते 20% असावी. तेच वाट बघता बघता आपली ट्रेन आली आणि ट्रेन हुकायला नको म्हणून पटकन जनरलच्या डब्यात चढले. या लोकलच्या गर्दीबाबत सांगायचं झालं तर कधी कधी असं होतं, आपल्याला उतरायचं एका ठिकाणी असतं आणि आपण कधी त्या स्टेशनच्या 2 स्टेशन पुढे जाऊन उतरतो. खाली कमेंट करा. तर बदलापूरच्या पुढे गाडी मोकळी भेटली आणि आपण बोलता बोलता येऊन पोहोचलो नेरळ स्टेशनला. तर बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय नेरळ स्टेशनला. आता इथून आपल्याला टॉय ट्रेन असते, पण ती दिवाळी नंतर चालू होती. तर आता आपल्याला टॅक्सीने जायला लागेल. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एवढं छान वातावरण झालंय नेरळ स्टेशन, नेरळला. तर बघा, इथून मागं तुम्हाला दिसत असेल की माथेरानला किती छान वातावरण झालेलं आहे. ते ढग पूर्ण खाली टेकलेले. आता इथं पाऊस नसेल, पण तिथं खूप पाऊस असणार आहे. टॉय ट्रेन आहे म्हणजे माथेरानची राणी. तर ती 2 ठिकाणी आहे. इथे एक आहे आणि एक दार्जिलिंग. सध्या बंद आहे कारण पावसाळ्यात, दिवाळी नंतर चालू होती. आणि या पट्टीवरती घातली नसते आणि पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो इकडे, त्याच्यामुळे ही बंद आणि दिवाळी नंतर ही चालूच होती. तर ही डोंगरामधून जाते. तर बघा, आता खूप भूक लागलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण नेरळ स्टेशनच्या बाहेर निघू आणि खायला पहिल्यांदा काहीतरी शोधू, कारण की आपल्याला परत फिरायचं, त्याच्यासाठी स्टॅमिना लागणार आहे आणि पोटात भर पडल्याशिवाय डोकं चालणार नाही. पहिलं उतरू आणि स्टेशनच्या बाहेर निघू. खूप भूक लागली होती, त्यामुळे मस्तपैकी एक हॉटेल सापडलं आणि मस्तपैकी एक डोसा आणला आणि बाहेर येऊन आपण टॅक्सी पकडली आणि टॅक्सी निघाली आपल्या माथेरानच्या दिशेने. तेच गाडी घाटाला लागली आणि इथे खूप वेडी वाकडी वळली होती. ते मी सांगू इच्छिते की तुम्ही प्रायव्हेट गाडीने येण्यापेक्षा एक लोकल टॅक्सीचा वापर करा, कारण रस्त्याला खूप वेडी वाकडी वळणे आणि इथील जे लोकल जे आहेत त्यांचा जो रस्ता आहे तो रोजचा आहे, त्याच्यामुळे त्यांना सवय झाली. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमचे प्रायव्हेट वाहनं आणू नका. तेच घाटातील छान छान नजारे बघत आपल्याला टॅक्सीने सोडलं तर दस्तुरी पॉइंटला, आणि इथे तिकीट घेण्यासाठी खूप गर्दी होती. लहान पोट्यांचे इथं 25 रुपये आणि मोठ्या माणसांचे इथं 50 रुपये एंट्री फी आहे.
काढून आतमध्ये एंट्री केली आणि खूप सुंदर असा टनल होता. तर फायनली आपण एंट्री केली माथेरानमध्ये. तर माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे, तर रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत. तर आपण खाली बघितलं असेल वातावरण कसं होतं आणि वरती आल्यानंतर एवढं गारगार वातावरण आहे ना, तर पुढे जाऊन कसं असेल हे आपण पुढे जाऊन बघूया. आपण जिथून एंट्री केली होती त्याच्या पुढे आलोय. पुढे आल्यानंतर इथं आपले प्रायव्हेट व्हेकल अलाउड नाहीये, सायकल सुद्धा अलाउड नाही. तर फक्त दोनच ऑप्शन आहे, एक ई रिक्षा जी आता तुम्हाला जाताना दिसेल आणि दुसरं ऑप्शन आहे तो म्हणजे घोडा. हे आपल्याला मार्केट पर्यंत सोडतात, मग तिथून पुढे आपण कसं जायचं पॉइंटला ते आपण बघायचं असतं. तर बघा, आपण काही रिक्षाने जाणार नाही किंवा घोड्याने जाणार नाही, आपण पायी पायी जाणार आहोत, आपल्या पायांनी जाणार आहोत. आपल्याला वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे आणि पायी पायी जाण्यामध्ये मज्जा वेगळी, कारण आपण वर्षातून एकदा येतो आणि रिक्षाने भरकन पुढे निघून जायचं किंवा घोड्याने निघून जायचं, त्याच्यात काही मज्जा नाहीये. तर आपण वातावरणाची मज्जा घेत घेत जाणार आहे. त्याच्यात जर पाऊस आला तर आणखीन आनंदच आनंद. टॉय ट्रेनचे वेळापत्रक आहे आणि घड्याळात दुपारची वाजली होती 11. त्याच्यामुळे थोडंसं ऊन देखील पडलं होतं. हा अमल लॉज म्हणून पॉइंट आहे, इथून आपल्याला टॉय ट्रेन असती. हा पटरीचा रोड आहे आणि जे खाली घोडे दिसताय तुम्हाला माझ्या पाठीमागं, तो घोड्यांचा रोड आहे, तो एक दुसरा रोड आहे. तर आपण पटरीने जाणार आहोत, ट्रेन ते पण पायी पायी जाणार आहोत, ट्रेननी नाही जाणार आहे. अजून काय पाऊस आलेला नाहीये, थोडंसं ऊन आहे, पण वातावरण बदलेल, पाऊस आला तर आला आपलं नशीब. आणि मी आले होते धुक्यानं भरलेलं माथेरान आणि वरून पाऊस चालू असणारं माथेरान बघायला. पण वातावरणाची तीव्रता बघता मला असं वाटलं होतं माझी आजची सुट्टी वाया जाते की काय. बघितलं असेल आत्ताच टॉय ट्रेन गेली. तर टॉय ट्रेन गेली, पण एकच गोष्टीची इथं कमी, तो म्हणजे पाऊस आणि धुकं. अजूनही मी त्याची वाट बघत इथंच बसले, अजून पुढे गेले नाहीये. पाऊस आणि धुकं आला तरच मजा आहे. आणि तुम्हाला देखील माहित आहे की मला कशा वातावरणात राहायची सवय आहे किंवा आवडतं काय. झाडं, पाणी आणि नॅचरल जे वातावरण आहे आपलं गावाकडच्या सारखं एकदम फ्रेश आणि नॅचरल हवा. आता जर पाऊस आणि धुकत जर आलं नाही तर पुढे जाऊन काही उपयोगच नाही. जर मनात आलं तर इथूनच मार्केटमधून मी परत फिरेन, कारण का पुढे जाण्यामध्ये काही अर्थच नाहीये. मी अजूनही पाऊस आणि धुकाची वाट बघत इथंच बसलीये. आणि त्यानंतर आपण चालायला सुरुवात केली माथेरानच्या मार्केटच्या दिशेने. आणि जाता जाता इथं हा एक स्टॉल दिसला, गरमागरम कणीस, त्यावरती लिंबू, मीठ, मिरची. आहा हा, पाणी सुटलं तोंडाला. मग कुठं तोंडाला आवर घालता येतो का. फुकणीची गरज नाही आहे. थंड हवेच्या ठिकाणी गरम गरम कणीस खायला खूप भारी वाटतं. गरम गरम कणीस मस्त त्याच्यावर लिंबू मीठ टाकलेलं आणि छान असं भाजलेलं. दुकानापासून पुढे निघलोय आणि जिथे एक दादा होते तू बोलली तिकडे खूप छान असा पॉइंट आहे. तर या जंगलातून मी आता चालले तिकडे आणि या जंगलामध्ये शेकरू खार पण आहे. आता मी तर फक्त फोटो आणि व्हिडिओ मध्येच बघितली, प्रत्यक्षात दिसायला भेटली तर आपलं नशीब. आणि मग थोडासा विचार आला, इथून एक पॉइंट बघायला एवढं लांब गेल्यावरती परत येऊन मार्केटमध्ये जायला आपल्याला स्टॅमिना राहणार नाही. त्यामुळे थोडंसं जंगलामध्ये जाऊन थोडीशी विश्रांती घेतली, जरा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला, पुन्हा मार्केटच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
शेकरूखारचा तुम्ही आवाज ऐकलाच असेल. शेकरूखार आपण फोटो व्हिडिओ मध्ये बघतो, इथं आपल्याला प्रत्यक्षात ती बघायला भेटली आणि तिचा आवाज ऐकायला भेटतो. शांत निवांत वातावरण आहे, असं वातावरण भेटत नाही. आपल्या गावाकडे असं वातावरण आहे, पण जेव्हा शहरात आपण नोकरी करतो तेव्हा आपल्याला अशा वातावरणाचं फील घ्यायला बाहेर यायला लागतं. ते पण आपल्या ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी. तेच जरा वेळ पुढे चालत आल्यानंतर या मावशींचं मला स्टॉल दिसलं. मग इथे एक मी कैरी खाल्ली आंबट आंबट. कैरी काकडी पेरवा हा कैरी काकडी पेरवा गोड आहे. घरचे आहेत का? आणि 2 पावलं पुढे जात नाही तेच या दगडापाशी खाली व्हॅलीमध्ये मला काही लोकांची वस्ती दिसली. मी तुम्हाला झूम करून दाखवते. मला प्रश्न पडला, हे लोक वर आणि खाली जातेत कसे असतील. आणि दरी मधला सुस्पष्ट व्ह्यू असा दिसत होता. तेव्हा वाजले होते दुपारचे 1. इथून मात्र माथेरान मार्केट काही जवळच आहे. पहिलं तिथे गेल्यानंतर मार्केटमध्ये हॉटेल शोधलं आणि पहिले जेवण करून घेतलं. माथेरानमध्ये फिरून फिरून पाय दुखायला लागले की इकडे मसाज एवढं चालत आल्यानंतर पाय खूप दुखायला लागले होते, कारण की खूप दिवसांनी मी बाहेर येऊन ट्रेकिंग केली होती. त्याच्यामुळं जरा थोडीशी मसाज केली 15 मिनिटं आणि मग मला समजलं इथूनच जवळ एक छान असं गार्डन आहे. मग काय, गार्डनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आता आपण बघू ते गार्डन कसं आहे. त्या गार्डनचं नाव देखील मला माहित नाहीये, तर मी चालली आहे. जंगलामध्ये पण गार्डन आहे. आता त्या जंगलात तर गार्डन कसं असतं हे आपण बघूया. तर बघा गार्डन मध्ये धुका आलेला आहे. बघू शकता खाली. छान वाटतं मला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एकटीला बसायला आणि तो आनंद घ्यायला. आवडतं मला, कारण की माझं कामच असं आहे ना, रोज वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपले भांडणं घेऊन येत असतात, आपल्या अडचणी सोडवायला येत असतात आणि रोजचं ते हाणामाऱ्या शिव्या बघून बघून वाईट शब्द कानावर पडतात. पण कितीही काही झालं तर ते आपले कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडावेच लागते. माथेरानला आले होते तेव्हा माझं म्हणजे हे बघायचं राहिलं होतं. म्हणजे माणसाचं कसं हृदय असतं की ते बंद पडलं सगळे बंद होतं, तसंच हे थोडक्यात माथेरानचं हट म्हणजे गार्डन आहे. म्हणजे माझं मागच्या वेळेस बघायचं राहिलं होतं. म्हणजे याची बाजूची जी तटबंदी आहे ती चिऱ्याच्या दगडामधली आहे. अतिशय सुंदर आहे. झाडं झुडपं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, झाडं आहेत, एकदम छान आहे. आणि व्यायाम करण्यासाठी पण आहे इथं. इथले लोक एकदम सुखासुखी जीवन जगतात. गाडी नाही, ना ट्रॅफिक आहे, ना काही पोल्युशन आहे. इथं एकदम शांतता आहे. या लोकांना जर कोणी त्रास देत असेल ना, ते फक्त वरतून जाणार विमान आता तुम्हाला आवाज देत असेल सारखे इकडून तिकडून इकडून तिकडून व्हाय 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 व्हाय, त्याचा आवाज सोडता. इथं कसलाही आवाज नाही, एकदम शांतता आहे. तर बघा माझ्या मागे येणारं धुकं हे तुम्हाला सांगत असेल वातावरण कसं आहे. आपण आलो होतो तेव्हा कसं होतं ना, आता बघा छान धुकं आलं आणि आपल्याला तिकडचं दिसतच नाहीये काही. एवढं घाट धुकं असतं इथं, जसं आपल्या गावाकडे असतं तसं सेम. आणि आपण पण थोड्या वेळात धुक्यात जाणार आहे. फायनली आपल्याला जो सीन बघायचा होता भेटलाय बघायला. देवाने आपली प्रार्थना ऐकली.
तर बघा आता संध्याकाळची वाजले 6:30. आता मी इथून माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करते, कारण की उद्या परत ड्युटीला जायचंय. 1-2 दिवसात माथेरानचे सगळे काही पॉईंट बघून होत नाही आणि आपले देखील झालेले नाही आहेत सगळे पॉईंट बघून. जेवढे सगळे काही आज मी पॉईंट बघितले ते सगळे डोळ्यामध्ये भरून इथे घेऊन चालली आहे. आता झाली तर पुन्हा एकदा माझी चक्कर होईल, नाही तर डायरेक्ट पुढच्या वर्षीचा पावसाळा माथेरान व्हिजिटसाठी. कारण माझ्या आवडीचे हे ठिकाण आहेत माथेरान, फोकसुंडी, भंडारदरा. हे जितकं बघावं तितकं कमी वाटतं मला. तेच माझी घड्याळाकडे नजर गेली आणि घड्याळात वाजले होते सायंकाळचे 5:30. मग काय, तिथूनच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण मला एका गोष्टीची खंत होती. थोडासा पाऊस आणि धुकं मला काही बघायला भेटलं नव्हतं. तर बघा फायनली पावसाला सुरुवात झाली. मी ब्लॉग बंद केला होता, जाता जाता पाऊस आला. बघा आपण सकाळी ज्या टायमाला इथं आलो होतो इथं पूर्ण स्पष्ट दिसत होतं, पण आता धुकं आणि पाऊस आल्यामुळं आपल्याला खालचं काहीच दिसत नाही. असं वाटतं की इथे ढगच उतरले सगळे. सकाळी जेव्हा या ठिकाणी आलो होतो तेव्हा इथं खालीचं जे आहे ते पूर्ण स्पष्ट दिसत होतं. मी तुम्हाला दाखवलं पण आहे. आणि जेव्हा आता जेव्हा धुकं आलंय तर इकडचं खाली काहीच दिसत नाही, तुम्ही बघू शकता. त्यामुळं मग मी एक दिवस आपल्याला हप्त्यातली जी सुट्टी असती, ते सुट्टी असल्यावर सगळं काम बाजूला टाकून मी पहिली बाहेर फिरायला पडते. एक दिवस म्हणजे माझ्या एकटीची जिंदगी असते. जे वाटेल ते करायचं, जिकडं वाटेल तिकडं भटकायचं आणि संध्याकाळी पुन्हा रूमवरती यायचं. पुन्हा एकदा माझ्या जड अंतकरणाने माथेरानचा निरोप घेतला. त्या ड्युटीला हजर व्हायचं होतं. मी एक एक पाऊल माथेरानच्या बाहेरच्या दिशेने टाकत चालली होती. अंधार वाढत चालला होता. धुक्यांची तीव्रता देखील वाढत चालली होती. दिवस मावळत चालला होता आणि आपले पावलं रूमच्या दिशेने चालले होते. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि एक दिवस जेव्हा सुट्टी असते तेव्हा आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरायला शिका. धन्यवाद.